संदर्शित जय जय देव निर्मळ निज जनाखिल मंगळ जन्म जरा जलद जाळ प्रभंजन जय जय देव प्रबळ विदळिता मंगळ कुळ निगमागम द्रुम फळ फलप्रद जय जय देव सकल विगत विषय वत्सल कलित काळ कौतूहल कलातीत जय जय देव निश्चळ चलित चित्त पान तुंदिल जगदून मिलना विरल केली प्रिय ही ओवी आपली चाललेली होती. ज्ञानेश्वर महाराजांनी केलेलं हे 18व्या अध्यायातलं सद्गुरु स्तवन आहे. निश्चळ अशा सद्गुरु देवांचा जय जयकार असो असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. जय जय देव निश्चळ चलित चित्त पान तुंदिल. चलित चित्त म्हणजे ज्याचं चित्त चंचल आहे असा चलित चित्त. चलित चित्त पान म्हणजे चंचल अशा चित्ताचं जो भक्षण करतो, चंचल चित्ताला ज्यांनी नाहीस केलेलं आहे असा चलित चित्त पान तुंदिल. आणि अशा प्रकारे चलित चित्त सेवन करून आणि ते नाहीस करून ज्याची काया थुलथुलीत झालेली आहे असा. सगळं अवघड आहे. थोडक्यात ज्ञानेश्वर महाराजांना असं म्हणता आलं असतं की ज्यांचं चित्त हे अचित्त झालेले आहेत असे सद्गुरू. पण तसं ज्ञानेश्वर महाराज म्हटले नाहीत. ज्ञानेश्वर महाराज असं म्हणाले की चंचल चित्त नाहीस करून पारमार्थिक दृष्ट्या जे पुष्ट झालेले आहेत असे. चित्ताचं चलन जेव्हा रोखलं जातं, थांबलं जातं, तेव्हा चित्त अचल असं होतं. आता चित्त चलित होत नाही अशी चित्ताची स्थिती होते. आपल्याला चित्ताच्या चलनाचा भरपूर अनुभव आहे. आपली रात्री देखील आपले विचार भरभरत असतात, फिरत असतात, अशी स्थिती आपली असते. झोपेत देखील आपण विचार करतो की काय अशी शंका यावी इतकं आपलं चित्त फिरत असतं. हे चित्त अचल होणं, चित्ताचं चलन थांबणं ही आपल्या दृष्टीने तरी कवी कल्पनेतली अशी गोष्ट वाटते. आपल्या याचा अर्थ तुम्ही सोडून, कारण तुम्ही साधना करता, तुम्हाला क्षणभर का विना चित्त अचित्त झाल्याचा अनुभव आहे. चित्त नाहीस झाल्याचा, क्षणभरा करता नाहीसा झाल्याचा तरी तुम्हाला अनुभव आहे.
चित्त जेव्हा अचित्त होतं तेव्हा चित्ताच्या जे पलीकडं तत्व आहे की ज्या तत्वामुळे चित्त हे फिरतं, चित्त हे चिंतन करतं, चित्त हे विषयामध्ये रमून राहतं, त्या चैतन्याचा बोध होतो. जर चित्त अचित्त झालं तर त्याला चैतन्याचा बोध होतो. म्हणजे ज्या मूळ अधिष्ठानावर चित्त हालचाल करतं त्या अधिष्ठानापर्यंत प्रचिती साधकाला येते. त्या ठिकाणी चित्ताचं चलन देखील नसतं आणि चलनाच्या सापेक्ष चित्त अचल झालं अशी देखील स्थिती तिथं नसते. तर स्वभावतः आत्मस्थिती त्या ठिकाणी असते. त्याला त्यांनी निश्चळ असं म्हटलेलं आहे. जय जय देव निश्चळ, ज्यांना निश्चळ अशी आत्मस्थिती प्राप्त झालेली आहे अशा सद्गुरुदेवांचा जय जयकार असो. चलित चित्त पान तुंदिल, चित्ताचं जे चलन आहे ते चलन संपूर्णपणाने नाहीस करून जे चित्त नाहीस झाल्यानंतर ज्या सुखाचा अनुभव येतो त्या सुखामध्ये रममाण आहे असे जगत उन्मीलन विरल केली प्रिय. जगत म्हणजे जग, आपल्याला दिसतं ते जगत, विश्व. जगत म्हणजे केवळ आपल्या डोळ्याला दिसतं तेवढं नव्हे, पृथ्वी नव्हे, तर जगत याचा अर्थ आपण ज्या ग्रहावर राहतो तो ग्रह तर आहेच, पण त्याच्या व्यतिरिक्त देखील त्याच्या बाहेर असणारं सर्व विश्व, हे सर्व विश्व निर्माण होणं आणि नाहीस होणं. जगत उन्मीलन विरल केली प्रिय, केली म्हणजे क्रीडा. जगताचं निर्माण होणं आणि जगत नाहीस होणं हा ज्यांचा अत्यंत प्रिय आवडता असा खेळ आहे असे सद्गुरु तुमचा जय जयकार असो. जगताची उत्पत्ती आणि जगताचा नाश हा परमात्म तत्वाचा आवडता खेळ आहे. सहस्र युग पर्यंतम आहा यत् ब्रह्मणो विदुः असा ब्रह्मदेवाच्या दिवसाच्या संबंधीचा कालाचा क्रम भगवंतांनी 8व्या अध्यायामध्ये सांगितलेला आहे. सहस्र युग जेव्हा होतात आणि जातात तोपर्यंत तेवढ्या काळपर्यंत ब्रह्मदेवाचा एक दिवस राहतो. रात्री युग सहस्रांतम आणि रात्र देखील अशीच युग सहस्रांची अशी असते. आपल्याला सेकंदाची कल्पना आहे, मिनिटाची कल्पना आहे, तासाची कल्पना आहे, दिवसाची कल्पना आहे, एका सप्ताहाची कल्पना आहे, महिन्याची कल्पना आहे, वर्षाची कल्पना आहे. आणि अशी अनेक वर्ष म्हणजे आपल्या जीवनाची आपल्याला कल्पना आहे. काय जे आपल्याला मिळतं जीवन ते 60, 70, 80 वर्षाचं जीवन, तेवढी वर्ष आपण पाहतो. एवढी कल्पना आपल्याला आहे, एवढ्या जीवनाची आपल्याला कल्पना आहे, एवढ्या काळाची आपल्याला कल्पना आहे.
आपल्याला ज्या काळाची कल्पना आहे तर तो काळ आपल्याला माहित असलेल्या जाणीवेच्या विभागाचा एक तुकडा आहे. त्याच्या आधी असा किती काळ गेलेला आहे आणि याच्या नंतर म्हणजे आपल्या नंतर किती काळ जाणार आहे हे सगळं अनाकलनीय, न सांगता येणारं, आपल्या कल्पनेमध्ये न मावणारं असं गणित आहे. आपल्याला वर्षांची कल्पना आहे पण आपल्याला युगाची कल्पना नाही. सहस्रावधी वर्ष म्हणजे एक युग. ती युग देखील असं म्हणतात की आता कलियुग चालू आहे आणि कलियुग चालू होऊन हजारो वर्ष झाली आणि अजून हजारो वर्ष कलियुग चालणार आहे. सत्ययुग, त्रेतायुग, कलियुग आणि कोणतं? द्वापार युग. सत्ययुग, त्रेतायुग, द्वापार युग आणि कलियुग अशी 4 युग सांगितलेली आहेत. ही एक आपल्याला म्हणजे कल्पना येण्यासाठी म्हणून काळाची विभागणी आहे एवढंच. हजारो वर्षांचं कलियुग, त्याच्याही आधी असणारं द्वापार युग, त्याच्याही आधी असणारं त्रेतायुग आणि त्याच्याही आधी असणारं सत्ययुग म्हणजे अवाढव्य काळ आहे. अशी ही जी 4 युग आहेत ती 4 युग 1000 वेळा येऊन जाणं म्हणजे ब्रह्मदेवाचा एक दिवस आहे. अशी एक कालगणना, विशिष्ट कालगणना अशी भगवंतांनी सांगितलेली आहे. तसं जर पाहायचं झालं तर या गोष्टीला प्रमाण काय, या गोष्टी कशावरून आहेत कशावरून नाहीत असं म्हणण्याचा आत्ताच्या काळामध्ये कोणीही म्हणण्याची शक्यता नाही. अगदी बुद्धिवादी मनुष्य देखील अशा प्रकारे प्रश्न विचारण्याची शक्यता नाही. कारण अशा प्रकारची वेगळी वेगळी कालगणना आहे हे त्याला माहित आहे. नुकतंच आपण वाचलं असेल की मंगळ हा ग्रह पृथ्वीच्या 60,000 वर्षामध्ये जितका जवळ आलेला नव्हता तितका जवळ आला असं आपण नुकतंच वाचलं. अगदी 15 दिवसापूर्वीच ती घटना होऊन गेली. त्या मंगळावर जेव्हा एक दिवस असतो तो एक दिवस पृथ्वीच्या दिवसाच्या तुलनेने पृथ्वीवर 24 तासांचा दिवस असतो तर मंगळावर जवळपास हाच दिवस 50 ते 60 तासांचा असा असतो. आणि 365 दिवसांमध्ये एक सूर्याची प्रदक्षिणा पृथ्वी जर मारत असेल तर मंगळाला तेवढीच प्रदक्षिणा मारण्यासाठी जवळपास 750 दिवस लागतात. इथल्या कालाच्या तुलनेने 750 दिवस लागतात. त्यामुळे मंगळावर असणारं वर्षाचं गणित निराळं आहे हे तुम्ही समजून घ्या. आपल्या तुलनेने तिथं 750 दिवस असतील तरी तिथं किती दिवस असतील? तिथल्या तुलनेने तासाचं गणित काय असेल? त्यामुळं हा जो काळामधला फरक आहे हा काळामधला फरक आता सगळ्या शास्त्रज्ञांना मान्य असा आहे. त्यामुळे ब्रह्मदेवाचा जो दिवस आहे तो दिवस एवढा मोठा असेल हे सहज शक्य आहे. असं होऊ शकतं. आणि एवढ्या दिवसांमध्ये इतकी युग कशी येऊन जातील तर ते देखील सापेक्षतेने आपल्याला कळायला हवं की सहज येऊन जातील. याच्यात अशक्य किंवा अनाकलनीय असं काही नाही. जरी आपल्याला प्रत्यक्ष ते दिसत नसलं तरी देखील असू शकेल हे आता तर्काने सगळ्यांना समजलेलं आहे. जरी ब्रह्मदेव दिसत नसला, त्याची सृष्टी दिसत नसली, त्याचा दिवस दिसत नसला तरी हे जे सापेक्षतेचं गणित आहे त्यामुळे एवढा फरक
पडणार हे सगळ्यांना मान्य आहे. जगत उन्मीलन विरल केली प्रिय. जगताची उत्पत्ती आणि जगताचा संहार, या जगतामध्ये आपण ज्या पृथ्वीवर राहतो आणि ज्या सूर्यमालेमध्ये राहतो, ती सूर्यमाला तर येतेच येते आणि त्याच्या बाहेर देखील असणारं सर्व विश्व येतं. अशा प्रकारचं सर्व विश्व निर्माण होणं आणि नाहीसं होणं हा परमात्म्याचा खेळ आहे, गुरुतत्वाचा खेळ आहे, आवडता खेळ आहे, असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. उपजे ते नाशे नाशले पुनरपी दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. जे निर्माण झालेलं आहे ते नाश पावतं, नाश पावलं ते निर्माण होतं, असा पुन्हा पुन्हा चक्राकार खेळ चालू आहे. जसा आपल्या बाबतीत चालू आहे तसा ब्रह्मांडाच्या बाबत देखील चालू आहे. शास्त्रज्ञ असं म्हणतात की ज्या आकाश गंगेचा आपला सूर्य हा सभासद आहे, त्या आकाश गंगेमध्ये 100,000 crores एवढ्या सोलर सिस्टीम्स आहेत, तारे एवढे आहेत. 100,000 crores. आणि अशा आकाशगंगा अगणित आहेत. किती आहेत गणती करता येत नाही, इतक्या आकाशगंगा आहेत. किती व्यापक आणि विस्तीर्ण असा हा प्रदेश असेल, आपल्या कल्पनेच्या पलीकडं अशी ही सगळी गोष्ट आहे. ही गोष्ट निर्माण करणारा कोणीतरी असेल, नाश करणारा कोणीतरी असेल, कोणाच्या तरी अधिष्ठानावर हे निर्माण होत असेल, कोणाच्या तरी अधिष्ठानावर हे नाश देखील होत असेल. कारण निर्माण व्हायला कोणतं तरी अधिष्ठान पाहिजे. आणि नाश झाल्यानंतर देखील आपल्याला आपण ज्याला नाश म्हणतो त्या पद्धतीने ते नाश होतं, ते बदललं जातं, त्या पद्धतीने ते नाहीसं होतं, म्हणून आपण त्याला नाश असं म्हणतो. एखादा पदार्थ, मॅटर निर्माणही करता येत नाही आणि नाश देखील करता येत नाही, त्याचं ट्रान्सफॉर्मेशन होतं. जेव्हा तशा रीतीने त्याचं ट्रान्सफॉर्मेशन होत असेल तेव्हा या जगताचा नाश झाला. अशा प्रकारे जगत निर्माण होणं आणि जगताचा नाश होणं हा ज्याचा खेळ आहे. जगताचा नाश म्हणजे जे पिंडी ते ब्रह्मांडी या न्यायानी लोक मरो जाती, वडिले गेली हे प्रचिती. आपण देखील आत्ता तरुण होतो असं म्हणेपर्यंत 40-50 पर्यंत येतो आणि पुढे मृत्यू पंथाला लागतो, नाश होतो. जेव्हा पिंडाचा नाश होतो तेव्हा ब्रह्मांडाचा नाश कल्पनेनी करता येऊ शकतो. कल्पनेनी ब्रह्मांडाच्या नाशापर्यंत देखील तुम्ही जाऊ शकता. सॉक्रेटिस एकदा गावामध्ये, म्हणजे कल्पनेनी कसं पाहता येतं हे मी तुम्हाला सांगतोय. गावामध्ये उत्सव चालू होता आणि सगळे लोक ज्या सजावटी होत्या, आता आपल्या इथं तेच चालू आहे, ते पाहण्यासाठी म्हणून बाहेर पडलेले होते. दिव्यांच्या मोठमोठ्या आरासी अशा केलेल्या होत्या आणि सॉक्रेटिसाचे विद्यार्थी देखील रात्री बाहेर पडत असत, ते सगळं पाहत असत. त्यांनी सॉक्रेटिसाला असं विचारलं की आपण आरास पाहायला वगैरे जात नाही का? तर सॉक्रेटिस असं म्हणाला की आरास या नावाचा पदार्थ तसा नाही, जो आपण पाहावा तसा नाही, कारण त्यात विशेष असं काही नाही. ते म्हणाले असं कसं? विद्यार्थी असं म्हणाले की एवढे मोठे दिवे एकदम लागतात, दिसतात. तर सॉक्रेटिस म्हणाला की एका दिव्यावरून कल्पना येते की एक दिवा ठेवला, त्याच्या शेजारी दुसरा दिवा ठेवला,
तिसरा ठेवला, असे 100 ठेवले, 1000 ठेवले, आली कल्पना. ते कसं दिसत असेल कल्पना आली, आणि ते विजत असतील, लागत असतील तेव्हा कसं दिसत असेल तीही कल्पना आली. त्याच्याकरता मुद्दामहून जायची गरज नाही. सॉक्रेटिस खूप मोठा तत्वज्ञ होता. सॉक्रेटिसाला प्रत्यक्ष न पाहता देखील ते कसं उघडझाप होत असेल आणि कसं, आली कल्पना म्हणाला, त्यामुळे मी जात नाही. तसं आपल्याला आपल्या मृत्यूवरून ब्रह्मांडाच्या मृत्यूची कल्पना करता येऊ शकेल. हे सगळं ब्रह्मांड नाहीसं होतं. तसा तारा नाहीसा कसा होतो हे तर आता शास्त्रज्ञांनी सांगून ठेवलेलं आहे. सतत ज्या ठिकाणी ऊर्जा निर्माण होते आणि बाहेर फेकली जाते असे तारे, सूर्यासारखा तारा, त्याचा नाश कसा होतो, जगताचा नाश कसा होतो. शास्त्रज्ञ असं म्हणतात की हा जो तारा आहे, हा तारा जर त्याच्या केंद्रबिंदूकडं ढासळत गेला, म्हणजे त्याचं वस्तुमान जर कमी होत गेलं, म्हणजे सूर्यासारखा अवाढव्य तारा जर कमी कमी होत गेला वस्तुमानाने, तर त्याच्या ठिकाणी असणारं गुरुत्वाकर्षण फारच मोठ्या प्रमाणात, म्हणजे कल्पनाही येणार नाही एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढत जातं. तारेची प्रक्रिया तर तीच चालू असते की तो ऊर्जा बाहेर फेकत असतो, पण जर तो वस्तुमानाकडे ढासळायला सुरुवात झाली, त्याच्या केंद्रबिंदूकडे ढासळायला सुरुवात झाली, तर तो कमी कमी होत जातो, आकारमानाने कमी होत जातो, असं शास्त्रज्ञ म्हणतात. आणि त्याचं गुरुत्वाकर्षण प्रचंड प्रमाणात वाढायला सुरुवात होते. हे गुरुत्वाकर्षण इतकं वाढतं की त्याच्या अंतर्गत जे स्फोट होतात आणि त्यातून जी ऊर्जा निर्माण होते, ती ऊर्जा देखील बाहेर फेकली जात नाही. ती देखील बाहेर पडून जशी सूर्याची ऊर्जा पृथ्वीपर्यंत पोहोचते, एका सेकंदात 1,86,000 मैल एवढा प्रवास करून पृथ्वीपर्यंत येते 7-8 मिनिटांमध्ये, असा प्रवास ऊर्जा करू शकत नाही, प्रकाश करू शकत नाही. तर तो प्रकाश देखील वाढलेल्या वस्तुमानामुळे आत खेचला जातो. आणि तो तारा इतरांच्या दृष्टीला जो दृश्यमान असतो तोही दिसायचा बंद होतो, कारण प्रकाशही बाहेर पडू शकत नाही. त्यामुळं तो तारा गडप होऊन जातो, नाहीसा होतो. त्याच्या आसपास येणारे पदार्थ देखील त्याच्यात खेचले जातात आणि नाहीसे होऊन जातात. जेव्हा तारा अशा पद्धतीने नाहीसा होतो, ब्लॅक होल असं त्याला म्हणतात, कृष्ण विवर असं त्याला म्हणतात, की त्याच्या ठिकाणाहून आता प्रकाशही बाहेर पडत नाही. तिथं स्थळ आणि काळ दोहींचाही अत्यंतिक संकोच होतो. म्हणजे काळ जवळपास थांबून जातो त्या ठिकाणी, काळ नसलेली अशी स्थिती त्या ठिकाणी होते. अशा रीतीने एक तारा ज्या पद्धतीने नाहीसा होतो, त्या पद्धतीने विश्व नाहीसं होतं. अर्थात मी वाचलेलं तुम्हाला सांगतोय, मी हे काही कुठं पाहिलेलं नाहीये, तुमच्यासारखाच मी आहे या बाबतीत. पण जगत उन्मीलन आणि विरल या ज्या गोष्टी आहेत, या गोष्टी सिद्ध आहेत, अशा या गोष्टी आहेत. या गोष्टी घडत असतात तेव्हा कोणाच्या तरी अधिष्ठानावर घडत असतात. ज्याच्या अधिष्ठानावर या गोष्टी घडतात तो परमात्मा आहे. एवढा मोठा तारा ढासळेल कसा आणि नाहीसा कसा होईल, त्याचं वस्तुमान कमी कसं होईल, तर वस्तुमान कमी होण्याची भरपूर सोय निसर्गामध्ये आहे. आपल्याला कल्पना नाही इतकी सोय आहे. मी एक गमतीशीर अशी गोष्ट वाचली. वस्तुमान कसं कमी होईल, इतकं कमी कसं होईल याच्या संबंधी त्यांनी असं लिहिलेलं होतं की एक अणू, म्हणजे सूक्ष्मदर्शक यंत्रामधून देखील जो दिसत नाही असा अणू, तर तो इलेक्ट्रॉन,
प्रोटॉन आणि न्यूट्रॉन यांनी बनलेला आहे असा अणू, की असे असंख्य अणू एकत्रित आल्यानंतर एखादा पदार्थ आपल्याला दिसतो. हे दिसणारे सगळे पदार्थ असंख्य अणू एकत्रित येऊन विशिष्ट प्रमाणात एकत्रित येऊन बनलेले आहेत. असा एक अणू केवढा मोठा असतो, त्याच्यात वस्तुमान किती असतं आणि स्पेस किती असते याच्या संबंधीची ती गोष्ट होती. त्यांनी असं म्हटलं की एक अणू जर मोठा केला, केवढा मोठा केला तर एका लिंबा एवढा मोठा केला समजा. म्हणजे आता मंडईत 2 रुपयाला 5 लिंब मिळतात, तर 2 रुपयाला 5 लिंब मिळतात, त्याच्यातलं छोटं लिंबू नव्हे, तर 1 रुपयाला 1 लिंबू मिळेल एवढं मोठं लिंबू. एवढ्या मोठ्या लिंबा एवढा जर तो अणू केला तर त्याच्या आत जो प्रोटॉन आहे तो प्रोटॉन दिसत नाही. तोच अणू जर कलिंगडा एवढा मोठा केला तरी देखील त्याच्या आत असलेला प्रोटॉन दिसत नाही. तर त्याच्या आतला प्रोटॉन लिंबाच्या बी एवढा दिसण्यासाठी केवढा मोठा करायला लागेल. तर आपलं जे संसद भवन आहे, पार्लमेंट हाऊस आहे, आपण बातम्यांमध्ये पाहतो, तेवढा मोठा जर तो अणू केला तर मध्यभागी असणारा प्रोटॉन लिंबाच्या बी एवढा दिसेल असं त्यांनी म्हटलेलं आहे. म्हणजे पार्लमेंट हाऊस मध्ये लिंबातली बी मधोमध ठेवावी आणि जेवढी स्पेस राहील तेवढी स्पेस अणूमध्ये आहे. त्यामुळं त्या अणूला ढासळायला एवढा अवकाश आहे, त्याला मागं जायला नाहीसं व्हायला एवढा मोठा अवकाश आहे. हे ज्ञानेश्वरीच्या निरूपणात एवढं आशा करता सांगतोय. खरं म्हणजे काही गरज नाही सांगण्याची, पण कोणी असं म्हणेल की जगत उन्मीलन आणि जगत विरल, निर्माण होणं आणि नाहीसं होणं या कल्पना परमार्थामध्ये सद्गुरु तत्वावर का थोपवल्या गेल्या, का थापल्या गेल्या असं जर कोणी म्हणेल तर याचाही अधिष्ठानभूत असणारं असं एक तत्व राहीलच. अगदी कितीही नाहीसं जरी झालं तरी अव्यक्त असलेलं असं एक तत्व राहीलच, आणि तेही तत्व धारण करणारं एक नित्य अव्यक्त राहीलच राहील. आपण ज्याला व्यक्त म्हणतो आणि आपण ज्याला अव्यक्त म्हणतो तर ते आपल्या दृष्टीने व्यक्त आणि आपल्या दृष्टीने अव्यक्त असेल. पण व्यक्त आणि अव्यक्त धारण करणारं असं नित्य अव्यक्त असं एक स्वरूप असेलच की ज्याच्या अधिष्ठानावर हे व्यक्त दृश्य भासमान होत आहे. जगत उन्मीलन विरल केली प्रिय अशा प्रकारे जगत निर्माण करणं आणि जगताचा नाश होणं ही क्रीडा ज्यांना अत्यंत प्रिय आहे, ज्याच्या अधिष्ठानावर ही क्रिया चालू आहे, असे आपण सद्गुरु आपला जय जयकार असो असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. सांगताना देखील तसा दमच लागला मला. जय जय देव निष्कळ कलारहित परिपूर्ण अशा सद्गुरु तत्वाचा जय जयकार असो असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. जय जय देव निष्कळ स्फुरद मंदानंद बहळ नित्य निरस्ताखिल मळ मूळभूत. खरं हे भरभर कसं संपवायचं. स्फुरद मंद आनंद बहळ. बहळ म्हणजे विपुल पुष्कळ. स्फुरद म्हणजे ज्याच्या ठिकाणाहून एखादी गोष्ट स्फुरते, बाहेर पडते. स्फुरद मंद आनंद म्हणजे आनंद आहे, तो आनंद मंद अशा पद्धतीचा आहे, म्हणजे सातत्याचा आनंद आहे.
तो मंद अशा पद्धतीचा आहे आणि तो आनंद आतूनच स्फुरणारा असा आहे. स्फुरद मंद आनंद. आणि हा मंद आनंद असला तरी बहळ म्हणजे भरपूर आहे, पुष्कळ आहे. काय कल्पना आहेत बघा या सगळ्या. जय जय देव निष्कळ स्फुरद मंदानंद बहळ. आपल्याला वाटतं कोण मंदा? नंद म्हणजे कोण? मंद आनंद बहळ. नित्य निरस्त अखिल मळ मूळभूत. नित्य म्हणजे सदा सर्व काळ. निरस्त म्हणजे संपूर्ण नाहीसं करणं, निशेष नाहीसं करणं. नित्य निरस्त अखिल मळ म्हणजे जे काही दोष असतील, मळ असतील, पाप असतील ते निशेष संपूर्णपणे. नित्य निरस्त अखिल मळ मूळभूत. सर्व काळ सदा सर्व काळ सर्व पाप संपूर्णपणाने नाहीसे करणारे, निशेष नाहीसे करणारे असे सद्गुरू आपण. आपला जय जयकार असो. सर्व गोष्टी या काही कळांच्या बनलेल्या आहेत. म्हणजे एखादी पूर्ण गोष्ट देखील अनेक कळांनी बनलेली अशी आहे. सद्गुरु तत्व हे निष्कळ आहे असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. कोणतीही एक गोष्ट ही अनेक छोट्या छोट्या गोष्टी एकत्र करून मग बनलेली असते. त्याला कळा आहेत. एक हा पेपरवेट जरी झाला तरी देखील अनेक अणुरेणू काचेचे एकत्र होऊन बनलेला असा आहे. त्याच्या काही कळा आहेत. तो असा जरी संपूर्ण दिसत असला तरी देखील तो मूळ बनताना अनेक कळा एकत्र येऊन बनलेला असा आहे. कोणताही प्राणी जरी झाला तरी देखील अनेक गोष्टींनी बनलेला असा आहे. अनेक घटक एकत्र येऊन बनलेला असा आहे. त्याला कळा आहेत. मनुष्य, प्राणी, एखादं बीज देखील झाडाचं, त्या बीजाला पाणी घातलं जातं. ते बीज जमिनीतून जमीन फोडून बाहेर येतं आणि त्याचा वृक्ष होईपर्यंत अनेक काळा त्याच्या ठिकाणी दृग्गोचर होतात, दृग्गोचर असतात. अनेक कोवळ्या अशा फांद्या मग नंतर खोडं बनतात आणि एखाद्या वृक्षाच्या ठिकाणी ही प्रक्रिया अव्याहत चालू असते. कोणत्याही दृश्यमान अशा पदार्थाच्या ठिकाणी या काळा संभवतातच. अगदी आपलं नख जरी झालं तरी नख वाढत असतं. आपण ते कापत असतो, पुन्हा वाढत असतं. कलारहित अशी स्थिती, संपूर्ण स्थिती अशी या विश्वात जवळपास शक्य नाही. त्याच्यात भर पडत असते, घट होत असते. अशा प्रकारेच विश्वाच्या घडामोडी चालू असतात. याच्यामध्ये परमात्म तत्व मात्र निष्कळ आहे असं म्हटलं जातं. या कलांच्या संदर्भामध्ये असं एक उदाहरण दिलं जातं की चंद्राला अमावस्येपासून ते पौर्णिमेपर्यंत 16 कळांमधून जायला लागतं.
अशा प्रत्येक कळेच्या वेळेला जेव्हा तो स्वभावतः खंडित किंवा थोडा असा दृग्गोचर होतो, त्यावेळेला देखील तो स्वरूपाने परिपूर्णच असतो. आपल्या ठिकाणी तो परिपूर्णच असतो. अमावस्या असेल म्हणून चंद्र नाही असं म्हणता येत नाही, आणि अष्टमी असेल तेव्हा जेवढा आपल्याला दिसतो तेवढाच चंद्र नसतो, तर तो स्वभावाने परिपूर्ण असतो. अशा रीतीने वेगळ्या वेगळ्या कळा असतानाच चंद्र स्वभावतः परिपूर्ण असणं ही त्याची 17वी कळा समजली जाते. अशा प्रकारच्या सर्व काळात दृग्गोचर होत असताना देखील चंद्र स्वरूपाने परिपूर्णच असतो, आपल्या ठिकाणी परिपूर्णच असतो. अशा प्रकारे चंद्राची एक निष्कळ अशी स्थिती आहे. तशी या जगताची सर्व स्थितींमध्ये कळांनी पालटत असणारी स्थिती असताना देखील आपल्या सकट एक निष्कळ अशी स्थिती आहे. त्या स्थितीचा निर्देश ज्ञानेश्वर महाराज सद्गुरूंचं स्तवन करताना करतायत. जय जय देव निष्कळ कलारहित. जसं अगदी नवजात असा अर्भक, म्हणजे जन्म झाला आणि तुमच्या हातात आणून दिलं, डॉक्टरांनी नर्सनी बाहेर आणून दिलं, नवजात अर्भक. त्या अर्भकाच्या ठिकाणी जीवन कला परिपूर्ण आहे. त्याचे लुकलुकणारे डोळे, त्या डोळ्यांमध्ये आत दडून राहिलेली जाणीव, ती जाणीव परिपूर्ण आहे. देह जसा जसा वाढतो दिसामासाने अंगावर बाळसं चढतं. 1 महिन्याचा 1.5 महिन्याचं मूल झालं की मग त्याला एक चांगलं रूप प्राप्त होतं. पुढं आपण कसे दिसतो आपल्याला माहीतच आहे. अगदी शेवटपर्यंत, अंतापर्यंत, की आता हे जीवन बास झालं, आता हा देह नको, कंटाळा आला, आता मरण दे रे बाबा, असं प्रार्थना करणाऱ्या आजीबाई किंवा आजोबा इथपर्यंत ही जी जाणीव कळा आहे, ती जाणीव कळा मात्र जशीच्या तशी असते, त्याच्यात काही भर पडत नाही. अगदी नवीन बालकापासून, अर्भकापासून ते अगदी वृद्ध वयस्कर अशा व्यक्तीपर्यंत त्या जाणीव शक्तीच्या, शुद्ध जाणीवेच्या आधारावर देहामध्ये मात्र भरपूर फरक पडतो. देहाच्या कळा बदलत जातात. बुद्धी देखील विकसित होते, मन देखील विकसित होतं, सगळ्या गोष्टी तयार होतात, विकसित होतात, त्यांच्या कळा बदलत राहतात. पण एक न बदलणारा असा भाग त्याच्या ठिकाणी असतोच. तो म्हणजे ही शुद्ध जाणीव. ही शुद्ध जाणीव मात्र मुळातच परिपूर्ण असते. देह मात्र बदलेल, म्हणजे बाल्यावस्था येईल, कौमार्य अवस्था येईल, तारुण्य अवस्था येईल, मध्यम वय येईल इत्यादी. पण ज्याच्या अधिष्ठानावर हे घडतं तो मात्र निष्कल असा आहे, तो मात्र कळा विरहित असा आहे. त्याला कोणतीही कळा नाही, तो परिपूर्णच आहे. जय जय देव निष्कळ. आपली वेळ संपली. स्फुरद मंद आनंद बहळ. मंद असा आनंद भरपूर प्रमाणामध्ये स्फुरत असलेला, ज्या तत्वाच्या ठिकाणी आहे असे सद्गुरु तुमचा जय जयकार असो. हे काय आहे पुढच्या वेळेला आपण पाहू. मग नित्य निरस्त अखिल मळ मूळ भूत. त्याच्यानंतर विठ्ठल विठ्ठल नमतो योगी थोरयागी तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञानदेव भगवंत.
इदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन व्यक्तेन भुञ्जीता मातृदर्कस्य स्विदनम्। ॐ शान्ति शान्ति शान्ति। बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय।